माजलगाव धरणाची मोठी बातमी समोर आलेली आहे। ह्या मोठ्या बातमीनुसार माजलगाव जे धरण आहे ते आजपर्यंत एकूण किती टक्के भरलेलं आहे, ह्याचबरोबर ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा किती दलघमीमध्ये झालेला आहे आणि ह्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या कशा प्रकारे सुरू आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। 22 ऑगस्ट 2025च्या ह्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा, शिंदपणा नदी पात्र तसंच इतर पात्रातून येणारी पाण्याची आवकमध्ये घट झाली असून ती आवक आता सध्या 4468 क्युसेस इतक्या वेगाने ह्या धरणामध्ये येत असल्याचं सांगितलं जात आहे। ह्याचबरोबर माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे आता माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना देखील विलंब होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून माजलगाव धरण जे आहे ते 64.50% इतकं भरलेलं आहे। याचबरोबर आजपर्यंत ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर 201.07 दलघमी इतका झाला असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव जे धरण आहे ते आजपर्यंत 64.50% भरलं असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव धरण क्षेत्रामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणात पाण्याच्या आवकमध्ये देखील वाढ झालं होतं। याचबरोबर टक्केवारी देखील झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होती, परंतु कालपासून ह्या धरण क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे येणारी पाण्याची आवक देखील कमी झाली असल्यामुळे धरणाची टक्केवारी वाढताना विलंब होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे जायकवाडीचं जे धरण आहे ते आता 96.67% इतकं भरलं आहे। या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 47,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परंतु माजलगाव धरणामध्ये उजव्या कालव्यामार्फत जो पाण्याचा विसर्ग होता तो अद्यापही त्यांनी कायम बंद केलेला आहे, परंतु हा विसर्ग कधी चालू होईल हे देखील सांगणं शक्य नसल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आज माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती 64.50% इतकी झालेली आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।